गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सुस्वागतम. बीकॉम भाग 2च्या विद्यार्थ्यांचं द्वितीय सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण बीकॉम भाग 2 सेमिस्टर 4 बिझनेस स्टॅटिस्टिक्स पेपर 2चा अभ्यासक्रम जो आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. हा जो अभ्यासक्रम आहे शिकल्यानंतर या सत्रामध्ये आपल्याकडून काय काय अपेक्षित आहे, आपल्याला काय काय यायला पाहिजे हे अपेक्षित आहे, ते आपल्याला कोर्स आउटकमच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस कोर्स the student will be able to compute unconditional and conditional probabilities and apply laws of probability. हा अभ्यासक्रम शिकल्यानंतर विद्यार्थ्याला अनकंडिशनल आणि कंडिशनल प्रोबॅबिलिटीज जे आहे ते कॅल्क्युलेट करता आले पाहिजे आणि प्रोबॅबिलिटीचे काही नियम आहे ते आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे. शिवाय आयडेंटिफाय दी ॲप्लिकेशन्स ऑफ बायनॉमियल अँड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे पण अपेक्षित आहे. बायनॉमियल आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे दोन डिस्ट्रीब्युशन आपल्याला शिकायचे आहे. ते शिकल्यानंतर बायनॉमियल आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे अप्लिकेशन आहेत रिअल आहेत ते आपल्याला समजले पाहिजे. त्यानंतर मेजर ट्रेंड अँड सीजनल व्हेरिएशन्स इन टाइम सिरीज डाटा. टाइम सिरीज हा एक टॉपिक आपल्याला शिकायचा आहे. तो शिकल्यानंतर ट्रेंड जे आहे तो मेजर करता आला पाहिजे आणि सीजनल व्हेरिएशन जे आहे त्याचाही ट्रेंड आपल्याला मोजता आला पाहिजे. त्यानंतर कॉम्प्युट अँड इंटरप्रेट सिम्पल अँड वेटेड इंडेक्स नंबर्स. इंडेक्स नंबर्स हा टॉपिक शिकल्यानंतर आपल्याला इंडेक्स नंबरचं कॉम्प्युटेशन जे आहे सिम्पल आणि वेटेड इंडेक्स नंबर्स ते आपल्याला करता आलं पाहिजे. त्यानंतर कन्स्ट्रक्ट अँड अप्लाय व्हेरिएबल अँड ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट्स. स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल नावाचा टॉपिक शिकल्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे चार्ट्स आहेत, व्हेरिएबल कंट्रोल चार्ट्स आणि ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट्स. दोन्ही प्रकारचे चार्ट्स आपल्याला कॉम्प्यूट करता आले पाहिजे. त्यानंतर फर्स्ट युनिट जो आहे त्याचं टायटल आहे प्रोबॅबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्यामध्ये डेफिनेशन ऑफ रँडम एक्सपेरिमेंट, रँडम एक्सपेरिमेंटची व्याख्या आपल्याला शिकायची. सॅम्पल स्पेस म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं. इव्हेंट म्हणजे काय ते शिकायचं. इक्वली लाईकली इव्हेंट्सचे जे प्रकार आहेत, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट्स, इंडिपेंडेंट इव्हेंट्स, क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी या गोष्टी आपल्याला शिकायच्या. डेफिनेशन ऑफ कंडिशनल प्रोबॅबिलिटी शिकायचे. ॲडिशनल अँड मल्टिप्लिकेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ही गोष्टी आपल्याला शिकायच्या. त्यानंतर न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स विदाउट यूज ऑफ परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन वापर न करता आपल्याला प्रोबॅबिलिटीवरचे काही प्रॉब्लेम्स हे शिकायचे. त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन शिकायचं आहे. त्याचं प्रॉपर्टी मास फंक्शन, त्याचं मीन, त्याचं व्हेरियन्स याचं प्रूफ आपल्याला अपेक्षित आहे. सिम्पल न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स टू फाइंड प्रोबॅबिलिटीज अँड पॅरामीटर्स. काही सोपे सोपे एक्झाम्पल जे आहेत प्रॉब्लेम जे आहेत प्रोबॅबिलिटी कॉम्प्यूट करण्यासाठी, बायनॉमियलचे आणि पॅरामीटर सिस्टम करण्यासाठी शिकायचं. त्यानंतर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन शिकायचं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन और डेन्सिटी फंक्शन पाहायचं आहे. मीन आणि व्हेरियन्स काढायचं आहे. हे खूप अपेक्षित नाही आहे. प्रॉपर्टीज ऑफ नॉर्मल कर्व हे आपल्याला शिकायचं. बेल सेप आहे, सिमेट्रिक अबाउट मीन, या गोष्टी ज्या आहेत स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स टू फाइंड प्रोबॅबिलिटीज फॉर गिवन एरिया अंडर स्टँडर्ड नॉर्मल, या गोष्टी आपल्याला शिकायचं. त्यानंतर पुढचं युनिट टाइम सिरीज. टाइम सिरीज म्हणजे काय? टॉपिकचं नाव आहे टाइम सिरीज अनालिसिस. त्याचबरोबर टाइम सिरीज म्हणजे काय ते आपल्याला टाइम सिरीज म्हणजे काळानुरूप मांडणी केलेला जो डाटा असतो. उदाहरणार्थ आठवड्याचे 7 दिवस, प्रत्येक दिवशी टेम्परेचर तुम्ही नोट केला तर दॅट इज अ टाइम. उदाहरण म्हणतो किंवा वर्षाचे 12 महिने, जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये टेम्परेचर तुम्ही मोजला, मांडणी केला, किंवा एखाद्या वस्तूची विक्री जी आहे कमॉडिटी विक्री जर महिन्यावार तुम्ही मांडून ठेवला तर यासाठी आपल्याला काय पाहायचं आहे? डेफिनेशन अँड यूज ऑफ टाइम सिरीज हे शिकायचं आहे. टाइम सिरीजचे कंपोनंट्स काय आहेत 4 ते आपल्याला शिकायचं. मेथड ऑफ मेजरिंग ट्रेंड हे आपल्याला शिकायचं. मेथड ऑफ सेमी ॲव्हरेज, मेथड ऑफ मुव्हिंग ॲव्हरेजेस,
मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर, जे ट्रेंड मेजर करण्याचे मेथड्स आहेत ते आपल्याला शिकायचे. आणि शिवाय काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स जे आहेत त्यानंतर मेजरमेंट ऑफ सीजनल व्हेरिएशन्स युजिंग सिम्पल ॲव्हरेज मेथड हे आपल्याला शिकायचे आहे. आणि शिवाय काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स टाइम सिरीज शिकायचे आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 इंडेक्स नंबर्स, मराठीमध्ये आपण निर्देशांक असं म्हणतो. ओके, मार्केट कमोडिटी मार्केटमध्ये वस्तूंच्या किमती किंवा वस्तूंचं उत्पादन हे काळानुरूप कमी जास्त होत असते आणि त्याच्यामध्ये जे काही चेंजेस असतात किमतींमध्ये किंवा उत्पादनामध्ये हे आपल्याला प्राइस आणि क्वांटिटी इंडेक्स किंवा व्हॅल्यू इंडेक्स त्याचा उपयोग फ्युचर प्रिडिक्शनसाठी होऊ शकतो. सुरुवातीला आपल्याला नीड, मिनिंग अँड यूज ऑफ इंडेक्स नंबर्स, ॲप्लिकेशन ऑफ इंडेक्स नंबर इन शेअर मार्केट, काय आहे ते आपल्याला शिकायचं. प्राइस आणि क्वांटिटी आणि व्हॅल्यू इंडेक्स नंबर आता सांगितलं 3 प्रकारचे इंडेक्स नंबर आपल्याला काढता येतात. प्राइस इंडेक्स नंबर म्हणजे वस्तूच्या किमतींमध्ये होत झालेला जो बदल आहे, ॲव्हरेज बदल, तो आपल्याला. क्वांटिटी, क्वांटिटीमध्ये जो काही बदल आहे तो ॲव्हरेज बदल अभ्यासण्यासाठी क्वांटिटी इंडेक्स नंबर, आणि व्हॅल्यूमध्ये जो काही ॲव्हरेज बदल आहे तो अभ्यासण्यासाठी व्हॅल्यू इंडेक्स नंबर. त्यानंतर सिंपल इंडेक्स नंबर बाय सिंपल ॲग्रिगेट मेथड अँड सिंपल ॲव्हरेज ऑफ रिलेटिव्ह मेथड हे आपल्याला शिकायचं. त्यासाठी अरिथमेटिक मीन्स वापर करायचा. काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स त्यानंतर सिंपल इंडेक्स नंबर, नंतर वेटेड इंडेक्स नंबर. सर्वच कमोडिटी काही इक्वली इम्पॉर्टंट असतात असं नाही आहे, काही कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतात. त्यानुसार इम्पॉर्टन्सनुसार त्याला वेट अटॅच करू शकतात. त्यासाठी वेटेड इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करू शकतात. आणि काही वेटेड इंडेक्स नंबर्स आपल्याला शिकायचे, उदाहरणार्थ लॅस्पिस इंडेक्स नंबर, पासिज इंडेक्स नंबर, फिशर्स इंडेक्स नंबर, या गोष्टी आपल्याला शिकायच्या. याच्यावर आधारित काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स हेही आपल्याला. त्यानंतर प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्व इन कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स. इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी काही प्रॉब्लेम्स अडचणी आहेत, त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिकल क्वालिटी औद्योगिक क्षेत्रामध्ये युनिट असतो. त्या युनिटचं काम काय हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं. कन्सेप्ट ऑफ स्टॅटिस्टिकल क्वालिटी म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं. ॲडव्हान्टेज ऑफ SQC स्टॅटिस्टिकल क्वालिटी आणि टाइप्स ऑफ व्हेरिएबल, चान्स व्हेरिएबल्स, व्हेरिएबल आणि असाइनेबल व्हेरिएबल्स हे आपल्याला शिकायचं. चान्स कॉज ऑफ व्हेरिएबिलिटी आणि असाइनेबल कॉज ऑफ व्हेरिएबिलिटी. काही चेंजेस होण्यापाठीची कारण आहेत, प्रकारचं आपल्याला सांगता येईल. चान्स कॉज आणि असाइनेबल. चान्स कॉज म्हणजे काय, जे फक्त तुम्हाला निरीक्षण करता येतं परंतु त्याच्यावर फारसं काही तुम्हाला उपाययोजना करता येणार नाही, पूर्णतः एलिमिनेट ते करता येणार नाही. असाइनेबल कॉजेस मॅन मेड कॉजेस, म्हणजे काही स्किल्ड कामगार नसेल त्यामुळे क्वालिटी रॉ मटेरियल चांगलं होतं, अशा ज्या गोष्टी आहेत त्याला आपण असाइनेबल पूर्ण आपण अभ्यास करून. त्यानंतर जे काही व्हेरिएबिलिटीज आहेत, क्वालिटीमध्ये बदल आहे, त्यासाठी शिवार्ट यांनी कंट्रोल चार्ट ही टेक्निक सजेस्ट केली आहे. त्यासाठी आपल्याला शिवार्ट कंट्रोल चार्ट आणि इट्स कसं कंट्रोल चार्ट काढायचा हे आपल्याला. व्हेरिएबल कंट्रोल चार्ट्स, त्याच्यामध्ये मीन चार्ट आणि रेंज चार्ट हे आपल्याला शिकायचं. कंट्रोल चार्ट म्हणजे काय, थोडक्यात 3 हॉरिझॉन्टल बार्स लाईन्स असतात, एक सेंट्रल लिमिट, सेंटर अपर कंट्रोल, सर्व पॉईंट्स ते प्लॉट करायचे. त्या तिन्ही लाईनच्या म्हणजे अप्पर लिमिट्स आणि लोअर लिमिट्स मध्ये जर सर्व पॉईंट्स रॅन्डमली लाईव्ह होत असतील तर आणि एका दुसरा पॉईंट जर बिलो लोअर लिमिट किंवा अबव अप्पर लिमिट जर लाईव्ह होत असेल आउट ऑफ कंट्रोल. नंतर ॲट्रिब्यूट्स कंट्रोल चार्ट. काही ॲट्रिब्यूट म्हणजे काय, असं कॅरेक्टर जे आपल्याला मोजता येत नाही, मापता येत नाही, मात्र निरीक्षण करता येतं.
याच्यासाठी कंट्रोल चार्ट करता येतं. त्याला कंट्रोल चार्ट फॉर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह NP चार्ट असं म्हणतात. फॉर फिक्स्ड सॅम्पल साईज आणि कंट्रोल चार्ट फॉर नंबर ऑफ डिफेक्ट्स पर युनिट सी चार्ट असं म्हणतात. आणि काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स जे आहेत तेही आपल्याला शिकायचे. त्यानंतर काही संदर्भ पुस्तकं आपल्याला या ठिकाणी सांगतो. गुप्ता SP स्टॅटिस्टिकल मेथड्स बाय सुलतान चांद सन्स, गुप्ता CB, गुप्ता VJ इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिकल मेथड्स विकास ॲप्लिकेशन पुस्तक आहे. पोस्ट प्रायव्हेट लिमिटेड जैसे SS बिझनेस स्टॅटिस्टिक्सचं पुस्तक आहे. कुंभोजकर GV बिझनेस स्टॅटिस्टिक्सचं प्रकाशनाचं पुस्तक आहे. गुप्ता SC फंडामेंटल्स ऑफ स्टॅटिस्टिक्स हिमालय पब्लिकेशन्स. शिवाय एज्युकेशनचं एक पुस्तक आहे 17-3 आणि 17-4 एकत्रित, 3 आणि 4 एकत्रित असं शिवाजी विद्यापीठाचं डिस्टन्स म्हणून पुस्तक आहे. स्वतः मी त्याचा रायटर आहे, एडिटर आहे. ही पुस्तकं अभ्यासक्रमानुसार तयार केलेलं आहे. त्याचाही वापर तुम्ही करू शकता. ओके, पूर्ण सिलेबसचा आपण उजळता आढावा घेतलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या वेळेला आपण प्रत्यक्षामध्ये फर्स्ट युनिटला सुरू करूया. थँक्यू.